1917 एक फॅमिली होती, ज्यांची एक मुलगी होती जी मेली कार ऍक्सिडेंट मध्ये. तिच्या आठवणीने ती तयार केलेली डॉल होती. पुढे ती डॉल अचानक चालणे, खडूने काहीतरी लिहिणे, स्केच पेनने लिहिणे असं करत करत लोकांना घाबरत गेली. मग लॉरेन कपलने ती डॉल घेतली. ती जी डॉल आहे ती व्हॅलॅक, बेसिकली व्हॅलॅक इज अ डिमन. वाचू नका, पण पुस्तकाचं नाव सांगतो. द बुक ऑफ सोलोमन नावाचं एक पुस्तक आहे. म्हणजे भूतांच्या जगाचं पण युनिव्हर्स होऊ शकतं हे एड लॉरेन आणि त्याच्या मिसेसने दाखवलंय. आणि ती लटकते आणि मग कावळा येऊन तिचा डोळा काढतो. असं म्हणतात एक्सॉर्सिझम मध्ये की एक डायरेक्ट तुम्हाला भूत झपाटतं, तर एखाद्या गोष्टीमध्ये त्याचा प्रवेश होतो, ज्याला परकाया प्रवेश असं म्हणतात मराठीमध्ये. आवाज येणे, घाणेरडी स्वप्न पडणे, निगेटिव्हिटी वाटणे, तुमची जे नाशवंत घरातल्या गोष्टी, दूध आलं, अन्न आलं, त्याचं प्रॉब्लेम होणे, टेम्परेचरचा प्रॉब्लेम होणे, हा कंट्रोल, सेक्शुअल डिझायर कंट्रोल करणारे हे डिमन आहे. त्याला सोलोमन असं म्हणतात. अॅनाबेल ही जी डॉल तुम्ही जे म्हटलं आहात ना, त्याच्यापेक्षा पण आणखीन भयानक 4 डॉल आहेत. पहिली जी डॉल आहे ती रॉबर्ट डी डॉल आहे. त्याच्यानंतर आपली एक एशियामध्ये सिंगापूरला डॉल आहे, तिचं नाव आहे पुलाव उबिन हॉन्टेड डॉल. एक खूप इंटरेस्टिंग आहे डॉल, ओकिक्यू म्हणून. मँडी आतापर्यंतची कोलंबियात मधली डॉल आहे. बेसिकली भयानक अशी डॉल आहे. म्हणजे अॅनाबेला ही तिच्यासमोर काहीच नाहीये. कावळा जो आहे तो गॉडशी पण रिलेटेड आहे आणि सॅटनशी पण रिलेटेड आहे. त्याच्याकडे नॉलेज आहे. बेलियाल हे नाव घेऊ नाही शक्यतो, आता मी फक्त पॉडकास्ट म्हणून घेतो. बेलियाल ह्या डिमनची पूजा केली जाते. ऍक्च्युअल अबॅडॉन नावाच्या डिमनची कॉन्सेप्ट आहे. ओके. तो जिथे जातो तिथे टेम्परेचर मायनस मध्ये जातं. गप्पा मस्ती अँड पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुलेच्या आजच्या भागामध्ये आपण गूढ आणि अनाकलनीय या 2 शब्दांचा चित्रपट सृष्टीची अर्थात मनोरंजन क्षेत्राशी कसा संबंध आहे हे जाणून घेणार. हा पाहुणा एकदा आधी आपल्याकडे येऊन गेलेला आहे, त्यामुळे आपण त्याचं स्वागत परत एकदा वेगळ्या पद्धतीने करूया. भेटूया सिद्धेशला. हाय सिद्धेश. नमस्ते ताई. नमस्कार. Yes. आज आपण आता या क्षेत्राविषयी बोलणार आहोत. अर्थात आधी आपण तुझ्याशी गप्पा मारल्या होत्या, Yes. तो विषय वेगळा होता. ते तुम्हाला कॅप्शन मध्ये, तुम्हाला जर तो एपिसोड बघायचा असेल आणि बघितला नसेल त्याची लिंक मिळेलच नक्कीच. आणि आज आपण जाणून घेणार आहोत चित्रपट क्षेत्र किंवा मनोरंजन क्षेत्र आणि या गूढ कथा किंवा भयकथा किंवा भूत याविषयी. काही कॉमेडी फिल्म्स पण आहेत ज्या कॉमेडी हॉरर मध्ये येतात. काही फिल्म्स कॉमेडी पद्धतीने केल्या आहेत, म्हणजे फिल्म सिरियस आहे पण त्याचे कब्रिस्तान वगैरे ज्या फिल्म्स आहेत त्या. आणि काही खूप सिरियस फिल्म्स आहेत ज्या या विषयाकडे एक वेगळा दृष्टिकोन मांडतात. तुझं याविषयीचं काय मत आहे पर्सनली? तर भीती ही खूप सब्जेक्टिव्ह आहे, पण ती ऑब्जेक्टिव्ह दृष्टीने मांडायची असेल तर मग असे खूप फिल्म्स आहेत ज्या पूर्णपणे त्याच्यामध्ये मेरिट लिस्ट मध्ये येतात. मला ज्या या चित्रपट सृष्टीमध्ये आवडलेल्या फिल्म्स आहेत त्या मोस्टली वेस्टर्न आहेत, कारण त्यांनी त्याच्यावर तेवढी मेहनत केली आहे. इंडियामध्ये हा जो जॉनर होता तो सुरुवातीला आला सत्यजित रे नंतर एक 66-67 ला. सो त्याच्यामध्ये एक लता मंगेशकरांचं गाणं आहे मेहेल सिनेमातलं की लोकांची टरकते पूर्ण. मग एक फिल्म आली मराठीमध्ये भूताचा भाऊ, अशोक सराफांची फिल्म आहे, त्याच्यामध्ये मावळा आहे त्याच्यामध्ये. मला असं वाटतं ह्या मला खूप आवडल्यात ज्या कॉन्सेप्ट आहेत की ते एका आयलंडवर येतात आणि मग अडकतात. आणि मग आणखीन एक येतं सविता दामोदर परांजपे नाटक, की ते जे मांडलं आहे ते ऑडियन्स पर्यंत पोहोचतंय. पण मग खूप असे प्रकार खूप चालू झाले की अंगात येतंय वगैरे हे आणि कोकणातलीच भूत किंवा एक स्पेसिफिक ठिकाणची भूत, तेच पण यायला लागला. उदाहरण जर मला आवडणाऱ्या फिल्मचं द्यायचं असेल त्याच्यावर आपण चर्चा करू शकतो, ते मला वाटतं की अॅनाबेल सिरीजचं आहे. कारण लॉरेन जे कपल होतं, एड लॉरेन आणि त्याची जी बायको होती, त्यांनी जे इन्व्हेस्टिगेशन केले ते आतापर्यंत बेंचमार्क समजलं जातं हॉरर इन्व्हेस्टिगेशन्स मध्ये. आणि त्याच्यामध्ये खूप डिमन्सची पण नावं आलेली आहेत जी आपण शक्यतो घेऊ नये. पण यामध्ये व्हॅलॅक नावाचं एक डिमन आहे आणि मग त्या रिलेटेड कसं ते युनिव्हर्स झालं, म्हणजे भूतांच्या जगाचं पण युनिव्हर्स होऊ शकतं हे एड लॉरेन आणि त्याच्या मिसेसने दाखवलंय. की ते काचेच्या बंद पेटीत आहे, डोंट टच. दॅट इज अ फर्स्ट जम्प स्केअर टू बी ऑनेस्ट. त्याच्यानंतर मग अॅनाबेल नंतर कॉन्ज्युरिंग सिरीज आहे, मग कॉन्ज्युरिंग नंतरचं एक्झॉर्सेशन आणि मग द नन सिरीज. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं सातत्य नाही आहे टाइम लाईन मध्ये. जसं तुम्ही मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स बघता की आयर्न मॅन नंतर हल्क आले, हल्क नंतर कॅप्टन अमेरिका आले, मग थॉर आले, असं करत करत करत
मग फर्स्ट अव्हेंजर, सेकंड अव्हेंजर, ह्याला तुम्ही काय म्हणतात की एक सुसूत्र पद्धतीने नीट केलेलं संकलन येते. बरोबर. पण द मुमेंट तुम्ही इकडे येता, पण ते कोरिलेट नसताना देखील लोक तिकडे बघायला जातात आहे. कारण द नन पिक्चर मला सुरुवातीचा जर तुम्ही सीन बघितला तर ती पळत येते नन, कारण तिला करप्ट व्हायचं नाही व्हॅलेगा डेमन पासून, आणि ती स्वतःला फाशी लावून घेते. आणि ख्रिश्चन धर्मामध्ये सुसाईड किंवा कोणत्याही धर्मामध्ये सुसाईड करणे सगळ्यात मोठं पाप आहे. ती म्हणते की देवा मी हे सीन करते, मला माफ कर, आणि ती लटकते आणि मग कावळा येऊन तिचा डोळा काढतो. हे जे डोकं लावले डायरेक्टरने, हे महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. आता आपण काही मराठी फिल्म्स मध्ये पण येऊ. मला सगळ्यात आवडलेली मराठी फिल्म फक्त आवाजावरती, ती म्हणजे तात्या विंचू. म्हणजे दिलीप प्रभावकर सरांनी जो त्याच्यामध्ये व्हॉइस दिलाय, कारण ते सुरुवातीलाच त्याचं गँगस्टर, आणि त्याच्यानंतर डोळे बघ आणि ते करत 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 एका पाठोपाठ एक जम्पस्केअर आहे. म्हणजे तो मी घाबरायचो तो आवाज आल्यावर. येस, दॅट मूवी इज इन्स्पायर्ड फ्रॉम द चकी. एक चकीची युनिव्हर्स आहे ज्यामध्ये चकी डॉल आहे, पण मला असं वाटतं त्याच्यामध्ये मराठी पण आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पाध्ये सरांनी जी बाहुली केली आहे, व्हेंट्रिक्युलर मॉडेल्स म्हणतात त्याला, ज्याच्यामध्ये तुम्ही तारांनी ते बाहुली हँडल करतात, ती पूर्ण वेगळी कॉन्सेप्ट आहे. जर तुम्ही चक्कीमध्ये जर ती कॉन्सेप्ट बघितली तर ती पूर्ण वेगळी आहे. चक्की मधली जी कॉन्सेप्ट आहे ती बाहुला जो आहे तो कलेक्टर एडिशन आणि टॉय एडिशन मधला आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तो कुठेतरी ठेवू शकता, पण तो काही बोलू शकत नाही. पण तात्या विंचू पूर्ण वेगळा आहे. तात्या विंचूची कॉन्सेप्ट अशी की बोलका बाहुला, म्हणजे त्यातून पण कला दाखवण्याचा प्रयत्न केलाय जी भारतात त्यावेळी नव्हती. बरोबर. सो मला असं वाटतंय की पायोनियर मूवी होता तात्या विंचू, की त्याचं हिंदी पण व्हर्जन आलं पुढे. त्याच्यानंतर मराठीत मला जर कोणता पिक्चर आवडला असेल तर मी स्पेसिफिकली 2 पिक्चरचं नाव घेले. आत्ताच आलेला जारण कॉन्सेप्च्युअल पिक्चर होता, ज्याच्यामध्ये तुम्ही एक अदर पॅरलल वर्ल्ड क्रिएट करताय, आणि एंडिंगचा जो जम्पस्केअर आहे, सॉरी स्पॉइलर आहेत पण हा, आणि त्याच्या आधी जो मराठीमध्ये मूवी आला होता तो होता लपाछपी. येस. मला असं वाटतं की संदेश पण देण्यात आला त्यातून स्त्री भ्रूण हत्येचा, की कशी ती सासू येते, आणि ऍट द एंड मराठी आणि कलकत्ता स्पेसिफिकली वेस्ट बेंगॉलचे जे ऍक्टर्स आहेत असं मला वाटतं, दे आर कमिंग फ्रॉम द थिएटर बॅकग्राऊंड. सो ते जे मांडतात ते कोणी मांडू शकत नाही. नो ऑब्जेक्शन विथ एनी इंडस्ट्री, बट हे माझं स्पष्ट म्हणणं आहे ऍज अ स्टुडंट ऑफ अ थिएटर. पण हे तर झालं थिएटर आणि त्या पद्धतीने मनोरंजन क्षेत्रात. पण खूप लोकांना हे माहिती नसेल, स्पेसिफिकली जेन्झीज ना, की जे खूप वेस्टर्न कल्चर मधलं साहित्य वाचतात, हॉरर साहित्य, पण आपल्याकडे तितक्याच ताकदीचं नारायण धारप या लेखकांनी आणि मतकरींनी खूप स्वतःच देखील आणि ट्रान्सलेशन सुद्धा, गूढकथा खूप आहेत. तर तू त्यातलं कुठलं वाचलंयस आणि तुला असं वाटतंय की सांगावं की हे स्पेसिफिकली? माझा एक प्रश्न आहे तुला इथे, खूप इंटरेस्टिंग. तुला एखादा असा पिक्चर माहितीये का जो नारायण धारपाने, तो आता खूप मेन स्ट्रीम रिलेटेड आहे, नारायण धारपांच्या पुस्तकावर आहे, तो मेन स्ट्रीम आहे? हो. नारायण धारपांची कथा? हो, खूप लोकांना माहित नाही. तो पिक्चर आहे तुंबाड. इज इट? येस. ओके. नारायण धारपांचं चंद्रविलास नावाचं पुस्तक होतं, त्याचा 3रा भाग, आणि त्या 3ऱ्या भागामधली 8वी कथा आहे आजी नावाची, आणि त्याच्यामध्ये झोप नाहीतर हस्तर येईल हे प्रॉपर उल्लेख आहे. पण ती कथा काही कारणास्तव कम्प्लीट नाही आहे. पुढे 2008ला नारायण धारप गेले, 96-97 ला पुस्तक आलं, पण नंतर वयोमानाने कदाचित त्यांनी कमी लिहायला सुरुवात केली असतील पुस्तकं. पण नारायण धारपांची ती कॉन्सेप्ट होती जी त्यांनी सांगितलं पण आहे क्रिएटर्सने. मग पुढे राही सरांनी ती घेतली, आणि मग ती जी काय म्हणतात तुम्ही, तो जो कॅनव्हास तयार झाला तुंबाडचा, तो प्रचंड झाला, पण त्यालाही 20 वर्ष लागली, 98 to 2018. कारण हस्तर हे कॅरेक्टर नव्हतं, हस्तर ही एक भावना होती, गुण होता, ज्याला तुम्ही म्हणू शकता लोभाची, मत्सराची, हावरेपणाची. आणि आजीने सांगितलेल्या गोष्टी सिंपल कॉन्सेप्ट घेऊन तुंबाडने तो इंडियन पद्धतीत मांडलेला विषय होता. नारायण धारपांची पुस्तकावर ग्रहण नावाची एक मालिका आली, खूप चांगली होती.
मतकरींच्या ज्या अलबत्त्या खलबत्त्या नाटक आहे, म्हणजे ते हडळीचं, म्हणजे जे प्रॉपर वैभव मांगले सर, म्हणजे लिटरली काटा येतो अंगावर ते बघताना. मला रिसेंटली त्यात आवडलेली सिरियल ही रात्रीस खेळ चाले भाग 1. मी हे नाही म्हणत भाग 2 आणि 3 हे नव्हतं, पण भाग 1 मध्ये जी गूढता होती की अण्णा नाईक कोण आहे ह्याच्या तळाशी जाताना, म्हणजे कटप्पा छवी बघा तुम्ही एक तयार केलं होतं. तो जो भाग 2 आहे तो लोकांनी बघितलं. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे कॅरेक्टर तो शेवंत ते इंट्रोड्यूस झालं आणि अण्णा नाईकांची जी आधीची हे होती, काय म्हणतात, आधीची कांड आणि कारस्थान होती ती दिसली. पण सुरुवातीला जे आहे ना, की म्हणजे त्यांनी ऍक्च्युली वकिलाचं त्यांना दाखवायचं होतं की मुंडकं अडकलंय दरवाजावर, पण ते न दाखवता तुम्ही जस्ट इमॅजिन केलं की हा वकिलाचा असा खून झालाय. सो ते जे जम्प स्केअर दिलेत ते कदाचित मराठी इंडस्ट्रीत मी बघितलं नाही कोणत्या सिरियलमध्ये. खूप सिरियल आल्यात, आहट आहे, झी फाईल्स आहे, फिअर फाईल्स आहे, पण तोच पण आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे लोक जास्त या सेक्शनकडे अट्रॅक्ट झाली नाहीत. काही अपवाद आहेत त्याच्यामध्ये, 1920, पण परत तेच हनुमान चालीस आणि भूत, हनुमान चालीस आणि भूत. 1920 वॉज ग्रेट कॉन्सेप्ट, पण त्याच्या आधी सगळ्यात महत्वाच्या कॉन्सेप्टला यायचे ते 2 पिक्चर, एक वास्तुशास्त्र हिंदी मधला आणि एक राज. राज मला असं वाटतं की आशुतोष राणेने खेचलाय तो पिक्चर, की एंडिंगला जेव्हा ते एक्झॉर्सिझम होतं आणि तो म्हणतो नारळ घेऊन पुढे जा, मागे येऊन बघून ते वुड्स मध्ये आणि डिनो मोरिया जातोय आणि जे त्याला ते करंट लागतोय, तोंडातून फेस येतो, ते जी निर्मिती झालीय ती परफेक्ट आहे. मग ती कुठूनही कॉपी नाहीये. दॅट इज आशुतोष राणा. करेक्ट. येस. पण आता हे झालं सिनेमांमधलं. या तू सिनेमांचा उल्लेख करताना एक अॅनाबेल म्हणाल, येस, म्हणजे बाहुली ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या कल्चरमध्ये या तारण किंवा जारण या पद्धतीमध्ये खूप मोठा रोल प्ले करते. येस. तर खरंच तसं आहे का काही? हा, म्हणजे असं म्हणतात एक्सॉर्सिझम मध्ये की एक डायरेक्ट तुम्हाला भूत झपाटतं, तर एखाद्या गोष्टीमध्ये त्याचा प्रवेश होतो, ज्याला परकाया प्रवेश असं म्हणतात मराठीमध्ये. आणि तो परकाया प्रवेश ज्यावेळी होतो त्यावेळी आपण त्याला ऑब्जेक्टिफाईंग घोस्ट पॅरानॉर्मल सब्जेक्ट असं म्हणतो. आणि एक सब्जेक्टिफाईंग असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला भास होणे, जसं मी आधीच्या पॉडकास्टला सांगितले, किंवा तुम्हाला आवाज येणे, घाणेरडी स्वप्न पडणे, निगेटिव्हिटी वाटणे, तुमची जे नाशवंत घरातल्या गोष्टी, दूध आलं, अन्न आलं, त्याचा प्रॉब्लेम होणे, टेम्परेचरचा प्रॉब्लेम होणे, असं असतं. अॅनाबेला ही ऑब्जेक्टिफाईंग असलेलं हॉरर मॉडेल आहे, ज्याच्यामध्ये 1917ला एक फॅमिली होती, ज्यांची एक मुलगी होती जी मेली कार ऍक्सिडेंट मध्ये. तिच्या आठवणीने ती तयार केलेली डॉल होती. पुढे ती डॉल अचानक चालणे, खडूने काहीतरी लिहिणे, स्केच पेनने लिहिणे, असं करत करत लोकांना घाबरत गेली. मग लॉरेन कपलने ती डॉल घेतली आणि ती डॉलवर त्यांनी अभ्यास केला. पण नंतर त्यांना कळून चुकलं की ती जी डॉल आहे ती व्हॅलॅक या नावाच्या, बेसिकली व्हॅलॅक इज अ डिमन. डिमोनॉलॉजी मध्ये व्हॅलॅक जे आहे, सो बेसिकली मला ते खूप वाचू नका, पण पुस्तकाचं नाव सांगतो. द बुक ऑफ सोलोमन नावाचं एक पुस्तक आहे आणि त्याच्यातला एक डिमन आहे. त्या डिमनला केन आणि त्याच्या पुढे आणखीन एक हेरिडेटरी मध्ये डिमन येतो, त्याला सोलोमन असं म्हणतात. हा कंट्रोल, सेक्शुअल डिझायर कंट्रोल करणारे हे डिमन आहे आणि तुमचं भूक कंट्रोल करणारा डिमन आहे आणि असूया. तसंच अशाच डिमनच्या कॅटेगरीमध्ये व्हॅलॅक येते आणि ह्या डिमनचे स्वतःचे जग असतात. म्हणजे आपण जसं स्वर्ग बोलतो, नर्क बोलतो, आपल्यामध्ये 7 पाताळ आहेत बाय द वे. बरोबर. पण मूळ मुद्दा इकडे येतो की ह्यांच्यामध्ये पण प्रत्येकाच्या जे नर्क असतात, पाताळ असतात, त्याला लिजियन असं म्हणतात. लिजन म्हणजे काय की तिथे ते कंट्रोल करतात. तर व्हॅलॅकच्या हातात 36 लिजन आहेत, 36. सोलोमनच्या हातामध्ये 268 आहेत. असे हे नरकांचे देवता. तर व्हॅलॅक कोणत्या लिजनला कंट्रोल करते, तर बाहुल्यांच्या, मम्मीफाईंग करणे, किंवा रॉटन मास, किंवा जे क्रॉस असतो जर तुम्ही बघितलाय तर त्या क्रॉसला उलट झाल्यानंतर घरात प्रवेश करणे, म्हणजे धरून जरा तुम्ही देवाचा मार्ग सोडला, किंवा ब्लॅक मॅजिकशी रिलेटेड व्हॅलॅक हा डिमन आहे. व्हॅलॅक हा बेसिकली 3 आहे
जिने देवाशी म्हणजे जिजसशी आणि गॉडशी नातं तोडून सॅटनशी संधी केली. म्हणजे फक्त आपल्याच नाही तर त्यांच्या कल्चरमध्ये सुद्धा हा विश्वास आहे की अशा गोष्टी घडतात. येस, किंबहुना आपल्यापेक्षा जास्त आहे. इज इट? येस, कारण आपलं जे आहे ते यंत्रमंत्र तंत्र स्वरूपात येतं, ज्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी गोष्टी मांडतात. त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांच्याकडे सायंटिफिक रिझन नसतं. त्यांच्यात असं म्हणतात की मला दिसलं. हा, पण याचा अर्थ असा नाही की ह्या गोष्टींना सपोर्ट करावं. टू बी ऑनेस्ट, की मी भूत काढू शकतो का? आतापर्यंत एक्सॉर्सिझम ह्याच्यावरतीच युएसए मध्ये त्यांच्या सुप्रीम कोर्टामध्ये 28 केसेस आहेत की आहे का नाही ह्याच्यावर चाललाय लढा. भारतामध्ये पण ती एक मोठी लढाई चाललेली आहे. पण मनोरंजनाच्या दृष्टीने आपण घ्यावं म्हणूनच आपली ही चर्चा चाललेली आहे. अॅनाबेल ही जी डॉल तुम्ही जे म्हटलं आहात ना, त्याच्यापेक्षा पण आणखीन भयानक 4 डॉल आहेत. ओके, अजून कुठल्या डॉल्स आहेत मग अशा? अॅनाबेल सारख्या खूप डॉल्स आहेत ताई. पहिली जी डॉल आहे ती रॉबर्ट डी डॉल आहे. रॉबर्ट डी डॉल ही इतकी प्रसिद्ध होती युएसए मध्ये की त्यांचे जे तिकडचे प्रेसिडेंट्स होते तेही ते डॉलला येऊन मदत मागायचे की दे आर लाईक की मी जिंकेल का इलेक्शन, किंवा माझा हा अपोनंट आहे, तू त्यांचं काही करू शकतो का? डॉलला बेसिकली सुपारी द्यायचे. आणि ही डॉल जी आहे रॉबर्ट डी डॉल, इट इज बेसिकली होती फ्लोरिडा रिजन मध्ये. आणि फ्लोरिडामध्ये जी एक जेम्स नावाची फॅमिली होती त्यांच्याकडे डॉल असायची. आणि त्यांच्या बंगल्यामध्ये असं व्हायचं की धरून चला ड्रिंकचे विस्कीचे ग्लासेस आहेत ते हलणे, बॉटल मधून विस्की कमी होणे घरी कोणी नसताना. आणि त्यांनी सगळं ट्राय केलं. म्हणजे त्यांनी त्यावेळी सिक्युरिटी पण ठेवलेली होती. हे 1930-40च आहे. जितक्या वेळ ट्राय केलं त्यावेळी त्यांना काहीच तिथे एव्हिडन्सेस दिसले नाही की डॉलने काय केलंय. मग शेवटी 90s मध्ये पण त्यांनी ट्राय केले की काय नक्की. रॉबर्ट डी डॉल ही इन्स्पिरेशन आहे चकी मूवीसाठी. बर. कारण असं म्हणतात की रॉबर्ट डी डॉल ज्या ज्या घरांमध्ये गेले तिथे मिस्टरियसली सुसाईड झाले. म्हणजे कोणतरी आगीत जळून मेलंय, कोणातरी इलेक्ट्रिकचा म्हणजे धक्का लागलाय, किंवा कोणावर विषप्रयोग झालाय. तर आउट ऑफ नोवेअर ऍक्सिडेंटल डेथ झाल्यात, जे आपण फायनल डेस्टिनेशन मध्ये बघतो. रॉबर्ट डी डॉलला त्यांनी त्याच्यानंतर परत एका काचेच्या ह्याच्यात ठेवलं आणि युएसए म्युझियम मध्ये, हॉरर म्युझियम मध्ये ती. आणि डोंट टच वगैरे असं काही नाहीये, पण तिचा फोटो काढू नका असं म्हणतात, कारण ती एवढी डेंजर आहे. त्याची ती एनर्जी तुम्हाला तिच्यापर्यंत अट्रॅक्ट करेल आणि इट विल हिप्नोटाइज यू की तिला त्यातून बाहेर काढून तुमच्याकडे घेऊन जावं, असं त्या रॉबर्ट डॉलचं आहे. ओके. त्याच्यानंतर आपली एक एशियामध्ये सिंगापूरला डॉल आहे, तिचं नाव आहे पुलाव उबिन हॉन्टेड डॉल. बरं. पुलाव उबिन हॉन्टेड डॉल ही बेसिकली काय की त्याच्यामध्ये तिकडचे जे मछवारे आहेत त्यांनी खूप साऱ्या लोकांचे बळी दिले होते त्यांच्या देवतेला खुश करण्यासाठी. आणि त्या देवतेला खुश करता करता त्यांनी त्यांचे जे स्पिरिट्स आहेत ते त्या डॉलमध्ये टाकले. तर असं म्हणतात की ती डॉल जिथे आहे ती डॉल, तो जो एरिया असतो ना तिथे रोगराई पसरते प्लेग सारखी. बर. त्यामुळे प्रत्येक ज्यावेळी गॉडचं फेस्टिवल असतं त्यावेळी त्या डॉलला तिकडे आगीवरती ठेवलं जाण्यात येत नाही, पण आगीवर ठेवलं जातं आणि त्याचे काही भाग जाळले जातात आणि मग त्याला नवीन भाग करून लावले जातात. ते हळूहळू करून तिला ते संपवण्याचा प्रयत्न करतात. पण असं म्हणतात की काही दिवसांनी परत जे ते भाग परत जे जाळलेले आहेत ते परत येतात. एक खूप इंटरेस्टिंग आहे डॉल ओकिक्यू म्हणून. आणि जॅपनीज मध्ये जी दंतकथा म्हणू शकतो 1918ची, की इकेची सुझुकी नावाची एक मुलगी होती, तिची जी लहान बहिणी होती इचिमा सुझुकी, हिने 1918 साली होकायडो नावाचे एक ठिकाण आहे जपानमध्ये जिथे खूप टेम्पल आहे. त्यांचे जे देव आहेत बेसिकली जपान आणि इंडियाचे देव खूप सिमिलर आहेत. आपली सरस्वती देवी पण तिकडे पूजली जाते, फक्त अनदर फॉर्म मध्ये. आणि जपान इज अ शोगन सिस्टीम. शोगन म्हणजे त्यांचा एक राजा, मग पंतप्रधान, म्हणजे आपल्यामध्ये कसे छत्रपती, पेशवा आणि मग वतनदार असं. तर शोगन सिस्टीम होती आणि एका शोगनने तिच्या बहिणीवर अत्याचार करून तिला लहान बहिणीला मारलं. तिला ती डॉल खूप आवडायची म्हणून त्यांनी काय केलं, ओकिक्यू डॉलला तिची केस लावली त्या छोट्या मुलीचे. ओके. आणि एक नख होती ती त्या ओकिक्यू डॉलच्या ह्याच्यात ठेवली. आता काही दिवसांनी ती केस वाढायला लागली. ओके. एखाद्या मृत व्यक्तीची केस ठेवल्यानंतर कशी काय वाढतील हा एक प्रश्न आहे.
आणि ती डॉल टेम्पलमध्ये होकायडोच्या नख पण वाढतात त्या डॉलची, आणि ते अजूनही मिस्ट्री की का वाढतात ते. आणि ती डॉल तिकडे पॉझिटिव्हली घेतली जाते, नॉट निगेटिव्हली, पण घेतली जाते. हम्म. मँडी आतापर्यंतची कोलंबिया मधली डॉल आहे बेसिकली, खूप भयानक अशी डॉल आहे. म्हणजे अॅनाबेला ही तिच्यासमोर काहीच नाहीये असं म्हटलं जातं. हिची लोकेशन कुठे एक्झॅक्टली, तर 705 कार्सन एव्ह, क्विन्झिल, ब्रिटिश कोलंबिया. मँडी origin is still a mystery. The doll was either made in England or Germany between 1910 किंवा 1920 ला, विक्टोरियन एरा म्हणतो आपण त्याला. हम्म. ती काय आहे तर ती बेबी डॉल सारखी दिसते, आणि एक लहान बाळ ज्यावेळी कर्कशपणे रडतं आणि त्याच्यातून तुम्हाला भास व्हायला लागतं की काय चाललंय नक्की, हे ह्या डॉलचे काही साईड इफेक्ट्स आहेत. बरं. अशा केसेस दिसल्यात की ब्रिटिश मध्ये ज्यावेळी खूप लोकांनी, श्रीमंत लोकांनी तिला घरी नेलं, तर ही डॉल पियानो वाजवण्याचे आवाज रात्री येणे, किंवा डॉल एकटक बघणे, डोळे मिचकवणे, किंवा बाळाचे रडण्याचे आवाज येणे, किंवा कोणतरी फास्ट रांगत जाते, लहान बाळ पण एकदम एखाद्या प्राण्याच्या किंवा सुपरह्युमनच्या स्पीडने पळत जाणार, किंवा तुमच्या पायाची जी बॅकसाईड असते त्याला म्हणजे तळव्यांवरती कट मारणे ब्लेडने, असले प्रकारे डॉल आजूबाजूला असताना झालेले आहेत. ही डॉल अति अग्रेसिव्ह कॅटेगरीमध्ये येते, जी तुम्ही ऑब्जेक्टिफाईंग घोस्ट म्हणतात. आणि ही जेवढ्या कथा लिहिण्यात आलेल्या आहेत त्याच्यावरती, आणि आता ती डॉल आहे ती मॉन्टेल विल्यम शो कडे आहे ब्रिटिश मध्ये, तिकडे ती ठेवली जाते दाखवायला. ओके. अशा काही डॉल्स आहेत. सो ह्या तुम्ही जाऊन बघू शकता. येस. त्या पॅरानॉर्मल त्यांचे जे काय म्हणतात त्याला म्युझियम्स आहेत त्याच्यामध्ये. येस. ओके. आता हा मुद्दा मांडला, तसाच एक अजून हॉरर फिल्म आहे, ज्या हॉरर फिल्म मध्ये प्राण्यांचा उल्लेख आहे, आणि दॅट इज ओमेन. बरोबर. Yes. त्याच्यात कावळ्यांचा खूप उल्लेख हो आहे. येस. हा. येस. तर आणि तो 666 का 777 666 द डिमन नंबर. डिमन नंबर आहे. तर प्राण्यांमध्ये पण हे काही गोष्टी आहेत, जसं मांजर. येस. ही पण मी असं सिनेमांमध्ये आपण बघितलंय की कुत्रे घाबरतात या ऍक्टिव्हिटीजना, आणि दे रन, किंवा घोडे, हे जे पॉझिटिव्ह प्राणी आपण बघतो ते घाबरतात, म्हणजे ते पळतात किंवा काय. पण वेरॅज मांजरी, कावळे हे खूप सगळे त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये, आपल्याकडे तेवढं कावळ्याला महत्व आहे सगळ्या या दशक्रिया आणि या विधींमध्ये, तसं त्यांच्याकडे पण या प्राण्यांचा वापर म्हणजे प्राण्यांचं एक माध्यम दाखवलं जातं. हा, काय ती मान्यता आहे, ते काय आहे कितपत तुझ्या अभ्यासाप्रमाणे? डिमोनॉलॉजी मध्ये असं म्हणतात परत, प्राणी प्रत्येक हा रिस्पेक्टिव्ह आहे, आणि मी बटरफ्लाय आणि कॉक्रोच रूल कधी पाळत नाही. बटरफ्लाय जेवढी महत्वाची तेवढं कॉक्रोच महत्वाचं आहे. बरोबर. जगा आणि जगू द्या हे असायला हवं, जे आपण आता सध्या करत नाहीये, बट दॅट इज व्हेरी डिफरंट सब्जेक्ट. मूळ सब्जेक्टवर परत येताना मी असं सांगेन की आपल्यामध्ये काकस्पर्श वगैरे आपण म्हणतो, तो दशक्रियाला कावळा हा तिकडे त्याचे, कावळा हे काय बेसिकली, त्यामुळेच मी ते नाव घेतले माझ्या स्टोरी टेलर. तेच तुला विचारणार होते की त्याचं मिस्टर क्रोशी काय संबंध? येस. कावळा जो आहे तो गॉडशी पण रिलेटेड आहे आणि सॅटनशी पण रिलेटेड आहे, त्याच्याकडे नॉलेज आहे. कावळा ज्यावेळी एखादी गोष्ट बघतो ती बारकाईने बघतो. माणसाशी सगळ्यात जवळ असलेला आणि प्राण्यांशी पण जवळ असलेला कोण पक्षी असेल तर तो कावळा आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये पाणी ठेवा आणि कावळ्याला द्या, कावळा परत येईल तिकडे आणि तो नाचायला लागतो. जर तुम्ही पाणी नाही ठेवलं असेल तर तो लगेच माणसाळतो, पण तो हात नाही लावून देणार तुम्हाला. तर कावळा खूप तीक्ष्ण बुद्धीचा पक्षी आहे. कावळ्याला माहिती आहे की माणसांशी डील कसं करायचंय, त्याला माहिती माणूस स्वार्थी आहे, म्हणून तो थोडं मनोरंजन दाखवतो. तो कावकावचे पण प्रकार येतात त्याच्यामध्ये. वेस्टर्न ज्यावेळी तुम्ही डिमोनॉलॉजीमध्ये किंवा घोस्ट या सब्जेक्ट मध्ये जातात, त्यांच्या ज्यावेळी हॉरर जॉनर मध्ये जातात, त्यांच्यामध्ये रेवन ही कॉन्सेप्ट वापरली जाते, आणि तो स्पेसिफिकली रेड आय रेवन असतो. रेवन हे तेच फरक असतो, पण रेवन हा तिकडे विच क्राफ्ट मध्ये वापरला जातो. विच क्राफ्ट म्हणजे जशी आपली जारण मारण विद्या आहे तसं, पण विच क्राफ्ट मध्ये ते सॅटॅनिक स्टार वापरतात, आणि त्याच्या सगळीकडे असे ते काय म्हणतात त्याला, मेणबत्त्या लावल्या जातात. बरोबर. त्याच्यामध्ये बसून तुम्ही बेलियाल हे नाव घेऊ नाही शक्यतो, आता मी फक्त पॉडकास्ट म्हणून घेतो. बेलियाल ह्या डिमनची पूजा केली जाते. बेलियाल म्हणजे कोण, परत एका प्राण्याचा उल्लेख येतोय, तर बेलियाल म्हणजे ज्याला रॅम म्हणजे मेंढा
मुंडकं असतं आणि खाली माणसाचं शरीर असतं. बर. इल्युमिनाटी देखील पेलियालची आणि ऍस्मोडियसची पूजा करतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेलियाल जो आहे तो बळीचा देवता आहे. जर तुम्ही तो बेसिकली तुमच्याशी डील करतो, म्हणून 666 हा आकडा आहे तो बेलियालशी रिलेटेड आहे. ऍस्मोडियस आणि बेलियाल एकच प्रकारे, फक्त त्यांचे काम वेगळी आहेत. अवतार म्हणू शकतो आपण, खूप चुकीचा शब्द आहे पण एक कॉन्सेप्ट समजायला. बेलियालचं जसं रॅम आहे तसं त्यांच्यामध्ये आऊल देखील वापरलं जातं. आऊल हा तिकडे गुड वेने घेतला जातो. स्पेसिफिकली व्हाईट आऊल, द व्हाईट मॅजिक आपण बोलतो, जे पुढे हॅरी पॉटर मध्ये पण आपण बघितलं. युनिकॉर्न येतं त्यांच्यामध्ये, जो स्वर्गाकडे घेऊन जाणारा प्राणी आहे. त्यांच्यानंतर त्यांच्यामध्ये बेसिकली जो लुसिफर तुम्ही बघता ना, तर लुसिफर हा ऍक्च्युअली लुसिफर नाहीये जे तुम्ही शिंग किंवा ट्रायडंट बघतात. लुसिफर हा आतापर्यंत सगळ्यात सुंदर दिसणारा आर्क एंजल आहे. बरोबर. आर्क एंजल म्हणजे ज्यांचं गॉड बरोबर काही गोष्टींवर पटलं नाही आणि ज्यांनी लुसिफरची साईड घेतली, सेंट लुसिफर. लुसिफर वॉज अ सेंट. गॉड म्हटलं तर तू हेल बघ, म्हणून त्याला खाली पाठवण्यात आलं. लुसिफर हे बेसिकली जे सॅटेनिस्ट लोक आहेत ते म्हणतात ते इगोचं, प्राईडचं आणि प्रश्न विचारण्याचं प्रतीक आहे, की ही गोष्ट का करावी. म्हणजे ह्याला तुम्ही बोलू शकतात की बंड करणे. बंडाचं प्रतीक म्हणजे लुसिफर आहे. म्हणजे गॉडने ज्यावेळी ईव आणि ऍडम सांगितलं की ह्या सफरचंदाला टच करू नका, का करू नका, हा प्रश्न कानात जाऊन जो बोलला तो लुसिफर होता. सो आता ते कसं घ्यायचं प्रत्येकाने ते ठरवायला हवं, कारण तुम्हाला गॉड एक स्पेसिफिक व्यवस्था फॉलो करायला सांगतो आणि लुसिफर म्हणतो की तुम्ही तुमची व्यवस्था क्रिएट करा. करेक्ट. या लुसिफरशी रिलेटेड जे 2 ते 3 प्राणी येतात, त्या पहिल्या प्राण्यामध्ये जो येतो तो आहेत माशा, फ्लीज. आणि तो जो फ्लीज आहे तो बेसिकली अन्न नाशणे ह्याच्याशी रिलेटेड येतं. घोडा येतो, त्यांच्यामध्ये पण घोडा येतो, पण ब्लॅक चेन्ड हॉर्स, ज्याचे आयसी डोळे असतात. एक लॉर्ड ऑफ द रिंग म्हणून मूवी आली होती फ्रान्सची, खूप ऑस्कर, सगळ्यात जास्त ऑस्कर भेटलेत त्याला. त्याच्यामध्ये जे घोडे दाखवण्यात आले आहेत ना, ते ऍक्च्युअल अबॅडॉन नावाच्या डिमनची कॉन्सेप्ट आहे. ओके. तो जिथे जातो तिथे टेम्परेचर मायनस मध्ये जातं आणि तुम्ही म्हणता अचानक अरे टेम्परेचर करतो, ते अबॅडॉन करतो. सो तो घोडा तिथून त्यांनी प्रेरित होऊन घेतला, जो काळा घोडा आहे. काळी मांजर आता स्पेसिफिकली आहे, तो काळी मांजर ही प्रसिद्ध झाली रोमानियामध्ये. बीचेस काळी मांजर बेसिकली रोमानियामध्ये कसं आहे की मी काही इतिहासामध्ये जातो त्याच्या. व्लॅड द इम्पेलर नावाचा एक राजा होता, जो पुढे 1400-1500च्या दरम्यान होता, जो झेकोस्लोवाकिया, त्याच्यानंतर बोल्शेविक स्टेट्स म्हणजे जर्मनीला जे पॅरलल स्टेट्स आहेत, ज्याच्यामध्ये रशियाच्या इकडच्या काही येतात, म्हणजे पोलंड आलं किंवा मग तुम्ही आताच युक्रेन आलं, इकडचे जे जे काही भाग येतात ना, आणि ग्रीस इकडचा काही भाग, ह्या सगळ्यांचा मिळून तो एक राजा होता. आणि हा जो व्लॅड द इम्पेलर होता ना, हा क्रुसेडरचा राजा होता. क्रुसेडर कोण? जे इस्लामिक आक्रमणापासून ख्रिश्चन कंट्रीजचं, स्पेसिफिकली रोमन कॅथलिक चर्चचा बचाव करतात ते. व्लॅड द इम्पेलरला खूप घाण सवय होती, त्याला माणसांचं रक्त प्यायला आवडायचं. सो ही वॉज फर्स्ट रजिस्टर्ड ड्रॅक्युला. ओके. बाय हिस्टोरिकल एव्हिडन्सेस. तर तो असं म्हणतात की ही वॉज अ व्हेरी लाईक, त्याला कॅट्स खूप आवडायच्या आणि त्यांनी विचेसचा एक ग्रुप केला होता, त्याला आपण रोमानियन विचेस म्हणतो. रोमानियामध्ये बेसिकली ती प्रॅक्टिस व्हायची. आणि द मुमेंट व्लॅड द इम्पेलर मेला, सगळ्यात मोठा ब्लॅक प्लेग आला होता युरोपमध्ये. आणि हा तोच कालखंड ज्यावेळी दाविंची देखील आलाय आणि नॉस्ट्राडॅमस नावाचा एक खूप मोठा ज्योतिष आहे तो देखील आलाय. तो बेसिकली फिजिसिस्ट होता, नंतर ज्योतिष झाला. मूळ मुद्द्यावरती येतो. काळ्या ज्या आहेत मांजरी, ह्या त्या लोकांना आहे ना विचेस बरोबर फिरताना दिसायच्या. आणि युरोपमध्ये प्रॉब्लेम काय होता आधी, की जी बाई अभ्यास करते तिला जिवंत जाळण्यात यायचं, त्याला विचक्राफ्टच्या आरोपाखाली. सो युरोपमध्ये जे काही तुम्ही घड्याळाचं शास्त्र बघतात त्याला आपण हॉरोलॉजी म्हणतो, की घड्याळाचे काटे असेच वळायला हवेत किंवा त्याच्यामधले आकडे, त्याच्यामधले छोटे छोटे पार्ट्स आहेत,
हे स्पेसिफिकली मार्गारेटा द क्वीन ब्रिटिशची हिच्या कालखंडात बायकांनी शोधलेले हे संशोधनात्मक विषय आहेत. ओके. आणि घड्याळ शास्त्रामध्ये बायका वॉज द पायोनियर, पण खूप बायकांना त्यावेळी विचक्राफ्टच्या ह्याच्यात मारण्यात आलं, जे चुकीचं होतं. त्यांच्यापैकी बहुतेक जणी कॅट पाळायच्या, कारण कॅट पाळणं हे देखील एक स्टेटस सिम्बॉल होतं त्यावेळी, आणि स्पेसिफिकली त्या पर्शियन कॅट्स असायच्या. आता इथे मूळ मुद्दा येतो की काय विचक्राफ्ट जोडलं, काय ह्यांच्या बरोबर फिरतात म्हणून, मग तेव्हा आडव्या गेल्या ह्यांनीच ते मांजर पाठवलं असं. पुढे त्याच्यासाठी खूप आंदोलन झाले, आताही आंदोलनं होतात, कारण ती गोष्ट चुकीची. मग ते तुम्ही सेम रूल होतो की कॉक्रोच आणि बटरफ्लायचा, जे मी आधी सांगितलं. मग कुत्र्याला पण सेम विषय. आपले ते कुत्रे रडल्यावर लोक घाबरतात. हो. पण कुत्री का रडतात? कारण एकतर ते हावलिंग असतं. एक कळप दुसऱ्या कळपाला मेटिंगच्या सीझनला ज्यावेळी बोलवतो त्यावेळी ते होतं. पण अशा खूप मान्यता आहेत कोकणामध्ये स्पेसिफिकली आणि पश्चिम घाटामध्ये की अरे नाही, पण माझ्या आजोबा शिमग्याच्या टायमाला मेले कुत्र रडलं त्यावेळी. तर हेही विषय म्हणजे एवढी प्रोबॅबिलिटी कशी आहे तोही एक अभ्यास करण्यासारखा विषय आहे. अजून एक आहे ज्याला आपण वाघाचं भूत बोलतो. एखादा नरभक्षी वाघ ज्यावेळी मेला जातो किंवा मारला जातो, तर असं म्हणतात की तो जंगलामध्ये नंतर पण शिकार करत असतो. त्याच्यावरच एक मूवी आलेला होता, काल पिक्चर आला होता, येस, अजय देवगणचा. आणि अजून एक आला होता, एक अपरिचित नावाचा, नाही सॉरी, अजून एक मूवी आला होता अज्ञात नावाचा. बर. अज्ञात हा परत राम गोपाल वर्मांचाच मूवी आहे, ज्याच्यामध्ये एक जंगलामध्ये प्रेडिएटर मूवी आहे ना आर्नॉल्डचा, त्याच्यावरती हे होती, पण त्याच्यामध्ये त्यांनी भूत दाखवलंय. ते फक्त साऊंड इफेक्टवर त्यांनी केलेले आहे. तर तो एक मूवी होता ज्याच्यामध्ये तुम्ही जंगलाची तोड करू नका, म्हणजे प्राणी तुम्हाला त्रास देणार नाही असं. वाघाचं जे भूत आहे ना, ते कालमध्ये जे दाखवलं ना तसंच आहे, की ते माणसाचं स्वरूप घेऊन तुम्हाला वाघाच्या समोर नेतं. हे बंगालमध्ये काही केसेस झाल्यात, आणि काही केसेस या तिकडच्याच ईस्ट भागामध्ये, जी आपलं ईस्टर्न इंडिया भाग आहे त्या भागामध्ये खूप झालेल्या आहेत. येस. पण मग ह्या आता बाहुल्यांमध्ये परत मी येते, मध्यंतरी एक खूप फॅड आलं होतं, लबुबू. येस, लबुबू, येस. हे काय होतं आणि त्याच्याबद्दल खूप नंतर लोकांनी, एक तर ते खूप महाग आलं, मग लोकांनी ते पैसे देऊन घेतलं, पण त्याच्यानंतर एक थिअरी आली की हे नाहीये चांगलं, इट इज नॉट अ गुड साईन. तर त्या बाहुलीविषयी काय सांगशील? लबुबू इज अ कॉन्सेप्ट विच इज कॉइन्ड बाय द इल्युमिनाटी. मी येईल इल्युमिनाटी, खूप डेंजरस सब्जेक्ट आहे. पण लबुबूचा काय प्रॉब्लेम आहे की लबुबू इज अ कल्ट ओरिएंटेड डॉल. बरं. सॅटॅनचं जे पेट आहे, ज्याला आपण गॉबलिन म्हणतो, ते गॉबलिन इज नथिंग बट लबुबू. आणि बेसिकली सॅटॅन काय करतो, एखाद्याच्या आयुष्याची वाट लावायची असेल ना, तर लबुबूला जाऊन सांगतो की ते हे पेर. सो सॅटॅनचे रिलेटेड जे काही गोष्टी आहेत विच इज रिलेटेड टू तंत्रा, ते त्या दुश्मनाच्या घरी जाऊन ठेवणे, ह्याचं काम लबुबू डॉल करतो. मग तुम्ही ती लबुबू डॉलच घरी आणली. सो असे खूप केसेस आहेत, खूप मॉडेल्स आहेत ज्यांनी इंस्टाग्रामवर येऊन पण सांगितलंय की सुसायडल फील होणं किंवा माझं पेट मरणं, तिची कॅट मिली एका ह्याची, माझ्या आईचा ऍक्सिडेंट झाला, असं खूप निगेटिव्हिटी ऑफकोर्स होणार, कारण तुम्ही सॅटॅनचा पेट घरी आणतात जो त्याचा पाळीव प्राणी आहे. सो लबुबू त्याच्याशी रिलेटेड आहे. आणि इल्युमिनाटीवर मी येतो. इल्युमिनाटी ही बेसिकली बवेरियन मॉनेस्ट्रीची, बवेरियातली कॉन्सेप्ट होती. इल्युमिनाटी जी कॉन्सेप्ट होती, बवेरिया हॉलमध्ये काही एलिटिस्ट लोक आले होते त्या काळी, आणि त्यांना जस्ट इकॉनॉमिक पॉलिसीज बनवायच्या होत्या. पण एलिटिस्ट लोक ज्यावेळी येतात त्यावेळी ते एप्स्टीन सारखे वागायला लागतात. आता एप्स्टीनवर तर खूपच चालले, कधीतरी वेळ आला तर आपण बोलूच त्याच्यावर. पण इल्युमिनाटीने मग त्याच्यानंतर येण्या सॅटॅनशी रिलेटेड खूप, द आफ्टर इल्युमिनाटी, हे कधी झालं? हे झालं 1880च्या दरम्यान. युरोपमध्ये खूप युद्ध होत होती त्या काळी. नेपोलियन बोनापार्ट गेला, त्याच्यानंतर युरोपमध्ये आहे ना ते साम्राज्य होतं ते तुटलं. रशिया त्यांच्या कंट्रीमध्ये, जर्मनीचे जे केझर, म्हणजे त्यांच्या राजाला केझर म्हणायचे, रशियाच्या राजाला झार म्हणायचे, आणि इथे किंगशिप होती ब्रिटनमध्ये. ह्या ठिकाणी नॉर्स मायथॉलॉजी, जे आपण बघतो मूवीज मध्ये, थॉर, ओडिन, असे लोक गॉडला म्हणजे पूजलं जायचं. मूळ विषय इथे असा आहे इल्युमिनाटीचा की त्यावेळी 1880 मध्ये
खूप काय म्हणतात, वॉर झाल्यामुळे आर्थिक सुबत्ता नव्हती युरोपमध्ये. जे येत होतं ते वसाहतवादातून उत्पन्न झालेल्या पैशातून. मग त्यावेळी इल्युमिनाटीने आणखीन एक गेम आणला ज्याला आपण प्लॅनचेट बोलतो. बरोबर. आणि तो प्लॅनचेट त्यावेळी खेळ म्हणून विकला जायचा. पण लंडन पॅरानॉर्मल सोसायटी ही 1910 साली आली आणि त्यांनी प्लॅनचेट हा म्हटलेला नाही, ह्याच्यातून आत्मा येतात, आणि त्याला नाव पडलं औजा बोर्ड. ओके. औजा बोर्डला बेसिकली प्लॅनचेट मध्ये फक्त तुम्ही येस नो करतात. औजा बोर्ड मध्ये आकडे येतात, औजा बोर्ड मध्ये प्रश्न पण येतात, आणि औजा बोर्ड मध्ये कॅन्डल आणि सॅटनचा कॉइन जो स्टारचा असतो तो ठेवायची जागा येते. सो तिकडे मार्कर होतं, इथे कॉइन आणलं. आता तो बिझनेसची चांगलं एक डोकं लावलेला बिझनेस होता, मोनोपॉली सारखा, की बोर्ड गेम विकायचा आहे का ऍक्च्युअल दॅट इज रिलेटेड टू द ऑकल्ट, ते एक अभ्यासाचा विषय. कारण त्याच काळामध्ये कू क्लक्स क्लॅन पण खूप प्रसिद्ध झालं होतं, कारण पुढे मार्टिन लुथर किंगने त्यांच्यासाठी आंदोलनं केलेली होती. मूळ मुद्द्यावर येतो. हे जे चालू झालेलं होतं, जे औजा बोर्ड, हे इल्युमिनेटीने कॉइंड केलेले टर्म्स होते. त्याच्यानंतर पुढे एक सॅटॅनिक चर्च आलं. अँटव लेव्ही नावाचा एक मनुष्य होता, त्यांनी ते सॅटॅनिक चर्चची 1948 ला स्थापना केली. असं म्हणतात की तिथून सेलिब्रिटी कल्ट झालं इल्युमिनाटी, आणि मग एल्विस प्रिस्ली आला त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगतो, रॅम्बोचा जो ऍक्टर आहे सिल्वेस्टर स्टॅलोन तो आला. असं म्हणतात की मडोना त्याच्यामध्ये डायरेक्टली असोसिएटेड होती. मर्लिन मनरो असं म्हणतात की ती बोलणार होती बाहेर येऊन, पण ती गेली. डायना द प्रिन्सेस, तिला कदाचित माहित होतं इल्युमिनाटी बद्दल, कारण जर तुम्ही दाविंचीचे काही पोस्टर्स बघितले तर तुम्ही जर ते पोस्टर मधून, फॉर एक्झाम्पल लास्ट सफर खूप छान आहे डाविंचीचा, आणि आणखीन एक अमेरिकन किंगशिप, सॉरी व्हिक्टोरियन किंगशिप म्हणून त्यांनी व्हिक्टोरियन क्वीनचं एक छान पोर्ट्रेट केलंय. त्यावेळी ते जे पोर्ट्रेट आहे ते जर तुम्ही मधून कापलं आणि त्याच्या उजव्या आणि डाव्या साईडने ते असं जोडलं तर तेथून तुम्हाला आहे ना बेलियाल दिसतो. सेम गोष्ट टू द किंग जॉर्ज, जे आता त्यांचं पोर्ट्रेट आलंय, तुम्ही जस्ट चेक करा एकदा. सो इज इट रिलेटेड टू डायरेक्ट सॅटनिझम ऑर द बेलियालिझम ऑर द ऍस्मोडियसला फॉलो करणारा कल्टेक, आणि इज इट, आणि त्याचा ट्रायंगल मधून आलेली जीभ आणि डोळा, डोळा इज द प्रतीक ऑफ द नॉलेज. आणि मग तिथून तो ऑकल्ट चालू झाला, आणि त्या ऑकल्ट मध्ये मग खूप सारे सेलिब्रिटींचं नाव घेण्यात आलं. मायकल जॅक्सनने व्हिजिट केला म्हणतात, माईक टायसन आला. पण तिथे गेल्याने की मिळतं काय? हे सेलिब्रिटीज जातात सो त्याचं बिली कारण? एलिश तुम्हाला माहित असेल, खूप मोठी सेलिब्रिटी आहे, आणि ती पॉप कल्चरमध्ये ती खूप छान गाणी देते. त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर खूप सारं रक्त, ब्लड वगैरे ती दाखवते, किंवा ती असं दाखवते की मेटॅलिक सॉंग्स, टू बी ऑनेस्ट, की तो आवाज अत्यंत भेसूर आहे. आणि लबुबू इज द डॉल हु फर्स्ट सिंग द मेटॅलिक सॉंग. ओके. तो पण एक आहे संदर्भ. मूळ मुद्द्यावरती येतो, ते मेटॅलिक सॉंग जे आहे ते करणं कर्कश, पण लोकांना का आवडतंय? म्हणजे कुठेतरी इल्युमिनाटी आर कंट्रोलिंग द मॅट्रिक्स. मॅट्रिक्स म्हणजे तुम्हाला जे माहिती आहे पण तुम्हाला कळत नाही, सिम्युलेशन मध्ये आहात का, असा तो प्रश्न पडतो. ह्या विषयाशी विषयांतर होऊ नये म्हणून ह्या विषयाशी मूळ बोलतो की सेलिब्रिटी का जातात. एक तर सेलिब्रिटी जातात का जावं लागतं हे महत्वाचा प्रश्न पडतोय. कारण इंटरनेटवर खूप आल्यात काही गोष्टी, फॉर एक्झाम्पल बियॉन्सेचं, की शी नोज असं ते सॉन्ग तिच्या मागे लावलं जातं, आणि तिच्याशी ज्यांनी ज्यांनी प्रॉब्लेम्स क्रिएट केले, एक तर त्यांनी सुसाईड केलंय, टुपॅक पासून, टुपॅक खूप मोठा रॅपर होता, त्याच्यापासून खूप जणांनी सुसाईड तरी इधर केलंय, किंवा त्यांनी इंडस्ट्री सोडली. सो एक अशी शक्ती आहे जी एप्स्टीनला पण हेल्प करत होती, जी इल्युमिनाटी सेलिब्रिटींना हेल्प करते. म्हणजे विचार करा की एमिनम नावाचा एक रॅपर होता, ही वॉज नथिंग इन फ्रंट ऑफ टुपॅक, पण टुपॅक गेल्यानंतर अचानक मिलियन्स बिलियन्स मध्ये तो यायला लागला. म्हणजे देअर आर सो मेनी युट्यूब चॅनल्स जे खूप मेहनत करतात, पण त्यांना 100 फॉलोअर्स भेटतील, 200, पण आउट ऑफ नोवेअर व्हायरलिटी कंटेंटवर हे लोक जातात. इज देअर एनी इकोसिस्टीम टू गेट दिस पीपल इन, हे विचार करण्यासारखं गोष्ट आहे. किंवा आपण काही गोष्टींकडे अट्रॅक्ट होतोय. सिगरेट इज इंजुरियस टू द हेल्थ, पण आपण ती पितोय. बर्गर किंवा पिझ्झा आहे हे आपण फास्ट फूड खातो, शुगर इज इंजुरियस टू द हेल्थ. मग माहिती असताना आपण खरंच कंट्रोल होतोय का?
आणि मॅट्रिक्स मध्ये जसं दाखवलं की देर इज अ रेड पिल का वर्ल्ड, ज्याच्यामध्ये तुमचं मानेला भोग पडल्याने तिथून तुम्हाला सगळं अन्न मिळतंय आणि तुम्हाला बेसिकली स्टिम्युलेशन सारखं कंट्रोल केलं जातंय आणि मशीनच्या फ्युएलसाठी बायोफ्युएल तुम्ही टेक्निकली तुम्हाला युज केलं जातंय. तर हा एक अभ्यास करण्याचा विषय आहे. एक अजून एक ऍक्टर आहे, तो पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ऍक्सिडेंट मध्ये, फास्ट अँड फ्युरियस मधला म्हणतात असं, म्हणतात असं ना. WWE मध्ये पण म्हणतात, इव्हन डोनाल्ड ट्रम्पचं तर खूप ठिकाणी नाव आलंय, म्हणजे एका पॉर्न स्टार बरोबर पण त्याचं पुढे नाव आलं होतं. पण प्रॉब्लेम असे, इल्युमिनाटी इज व्हेरी हिडन वर्ल्ड. सो वेन यू टॉक रिगार्डिंग दिस पीपल, परत तोच प्रश्न येतो की प्रूव्ह कुठून करायचा आहे. असे खूप आहेत कॉन्सेप्ट इल्युमिनाटीच्या रिलेटेड, की आता गोव्याला पण खूप पार्टीज होतात. देर इज वन पर्सन हु ऍक्च्युअली चॅलेंज दिस काइंड ऑफ होक्स, हु वॉज अ ओशो. म्हणजे ओशोला युएसए मधून हकलवणं हे जरी असतं तरी ओशो काय म्हणजे कुठेही कदाचित विषय मांडला नसेल, कारण रजनीश ओशो इज व्हेरी कॉन्ट्रोवर्शियल फिगर. बट तुम्ही कधी त्यांचं फिलॉसॉफिकल नाही बघितलं जे त्यांना मांडायचं होतं. दॅट पर्सन इज ऍक्च्युअली चॅलेंजिंग द सिस्टीम, आणि तो पर्सन पुढे विलन झाला. म्हणजे सेक्स कल्टचा बाबा, असं काहीही तिकडे नव्हतं असं त्यांच्या अनुयायी म्हणतात, किंवा काही जे काय म्हणतात पत्रकार म्हणतात, काही लोक म्हणतात होतं, ते कपल्स मध्ये होतं. पण सेक्स हा विषय सोडला तर ओशो खूप गोष्टी बरोबर बोलत होता, की डेथला फिअर का करायचं, आजचं जगून घ्या, किंवा पैसा इज नॉट इम्पॉर्टंट, तुमचं परफेक्शन इज इम्पॉर्टंट. डेथ वरती जग्गी वासुदेवांच्या आधी ओशोने लिहिलंय. जग्गी वासुदेवांनी पण छान लिहिलंय, पण तो एक खूप वेगळा विषय, कदाचित आपण त्याच्यावर नंतर बोलू. पण मग नंतर ओशो पण अचानक 1989 ला गेले. मग तो नक्की त्यांच्या डेथ बद्दल पण खूप क्वेश्चन्स केले जातात. मग इज ओशो वॉज क्वेश्चनिंग द अदर वर्ल्ड, हे पण त्याच्यामध्ये येतं, कारण ही नोज एव्हरीथिंग. सेलिब्रिटींचं जर म्हटलं गेलं तर इंडियामध्ये पण खूप आहेत. मी आधी सांगितले, दलजीत दोसांनी खूप वेळा केलेलं आहे, किंवा जस्टिन बिबर आला होता आणि त्यांनी पण म्हणजे हॉटेलमधून बाहेर पडताना ती साईन दाखवली आहे. लोकांकडे अटेन्शन सीक करायला पण ते असू शकतं. पण आहे, अशा कॉन्सेप्ट आहेत. येस. या सगळ्या कॉन्सेप्ट मधनं एक जगताना आपण माणूस म्हणून आणि एक कलाकार म्हणून आपण कसा अप्रोच ठेवला पाहिजे असं तुला वाटतं? मला वाटतं की हाव, म्हणजे सैतान ज्यावेळी तुमच्याशी डील करतो ना, तर तुमची हाव बघतो. हे मी पुस्तकात जे वाचलं ते सांगतोय. मी दरवेळी क्लेम करतो, आय एम नॉट अ सॉर्सरर, आय एम अ विझार्ड. विझार्ड नोज द बुक्स. सॉर्सरर क्लेम करतो की मला कर्णपिशाचिनी प्राप्त आहे किंवा XYZ. पण मला असं वाटतं की मेंटलिस्ट पण तेच काम करतात. मी कोणावरही तो क्वेश्चन करत नाहीये, पण आय फील की मेंटलिझम इज अनदर आर्ट. ज्यावेळी तुम्ही डोक्यातलं हे करतात, ज्यावेळी एखादा बाबा आणि बुवा म्हणतो की नाही मी तुमचं डोक्यातलं नाही, मला कोणतरी येऊन सांगते आणि मी तुमच्यासाठी चिठ्ठ्या लिहितोय. खूप ठिकाणी होतं ते, मी कोणाचं नाव घेत नाही. पण ते कदाचित मेंटलिझम आहे का त्यांच्याकडे आलेली पॉवर आहे, हा एक विषय अभ्यास करण्यासारखा आहे. तेच होतं, तुम्ही ह्या गोष्टीकडे मेंटलिझम म्हणून बघतात ते का चमत्कार म्हणून बघतात ते. काही जण ह्याला सायन्स बोलतात आणि काही जण ह्याला चमत्कार बोलतात. बोललं तर आग आहे, बोललं तर राख आहे. आता तुम्हाला आगीकडे जायचं असेल तर विज्ञान तुम्हाला रियालिटी दाखवेल, राखेकडे जायचं असेल तर तुम्हाला मनशांती भेटेल. आता तुम्हाला काय हवं ते बघावं लागेल. हा, सेलिब्रिटींचं असू शकतं सिक्युरिटी, मे बी द रिझन, आणि लगेच पैसे कमवणं. आणि फेम हा असा प्रॉब्लेम आहे की ती तुम्हाला शांत बसून देत नाही. म्हणजे द मुमेंट तुमचा स्टेज किंवा तुमचा तो मंच सुटतो, तुम्ही लगेच कदाचित काय आपण तो शब्द वापरू शकतात की आतून असे चाचपडायला लागतात. इन्सिक्युरिटी स्वतःला शोधायला लागतात, तुम्ही स्वतःला आरशात बघायला लागतात. आणि हा सेलिब्रिटीचा कदाचित पॉइंट इल्युमिनाटीने उचलला असेल. म्हणजे खूप सेलिब्रिटीज आहेत, जर तुम्ही बघायला गेलं तर रॉबर्ट डाउनी ज्युनियर सगळ्यात मोठं उदाहरण आहे. त्याला विचारलं की तो आयर्न मॅनचं डेथ का दाखवली, तर तो म्हटला मी पीस मध्ये आहे आता. जॉनी डेप, जॅक स्पॅरो त्यांनी केलं आहे, आणि जॅक स्पॅरो नंतर तो बोलला की बस मी परत जॅक स्पॅरो करणार नाही, कारण मी फुलफिल झालोय. हे ज्यावेळी सेलिब्रिटीकडे येईल की हा मी हीच लेजर,
म्हणजे आतापर्यंत मरणोत्तर कोणाला ऑस्कर भेटला असेल तर तो हिथ लेजर आहे. पण त्यासाठी लोक हे बघत नाही की हा माणूस आता म्हणतात त्या रूम मधून पण आवाज येतो हसायचे की हा माणूस एका रूम मध्ये स्वतःला कोंडून बसला, त्यांनी जोकरचे सगळे ट्रॉमॅटिक रिस्पॉन्सेस बघितले आणि त्याच्यामध्ये म्हणजे त्याची खूप भयानक डायरी आहे. त्यातले 2-3 मुद्दे सांगतो ऑडियन्ससाठी की एका ह्याच्यात की मी काय करणार, मी जोकर बनणार आणि एखाद्या लग्नात जाणार आणि केक मध्येच विष टाकणार. पुढे डिव्होर्स होण्यापेक्षा आत्ताच डिव्होर्स होऊन दे, नवरीवर नाव टाकणार आणि नवरा मेला असं. किंवा मग लहान मुलांना बॉम्ब लावून गर्दीमध्ये पाठवायचं, कारण लहान मुलं अशा जगात डिझर्व करत नाही जिथे एन्व्हायरमेंट नाहीये. सो जोकर इज अ ट्रॉमॅटिक रिस्पॉन्स ऑफ द आयडियल सोसायटी विच इज प्रोटेक्टेड बाय द बॅटमॅन. आणि घोस्ट आर द ट्रॉमॅटिक रिस्पॉन्सेस ऑफ द कल्चरल सोसायटी जहा पे स्वतःला मांडण्यासाठी कधी कधी लोक म्हणतात माझ्या अंगात आलंय, असं मला वाटतं. खूप डीप कॉन्सेप्ट आहे, खूप जणांना जिवारी लागेल, खूप जण ऍक्सेप्ट करतील. पण ऍज अ पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर मला वाटतं की देअर आर सम फेक पीपल, देअर आर सम रिअल पीपल ज्यांना मांडता येत नाहीये पण त्यांच्या बाबतीत घडले, कदाचित खूप सेलिब्रिटी पण असतील. तर ह्याचं उत्तर एकच आहे की जे सॅटन खेळतो त्याच्याशी खेळू नका, जे म्हणजे लोभ आणि आतली इन्सिक्युरिटी. इफ यू कॅन कंट्रोल इट, तुम्ही वरण भात तूप खाताल पण ते शांततेत बसून खातात. नक्कीच. येस So, शांततेने जीवन जगणं आणि आपल्याकडे आहे त्यात समाधानी राहणं येस ही एक चांगला माणूस असण्याचं लक्षण आहे आणि Yes. ते कुठल्याही शास्त्रात आणि कुठल्याही कल्चरमध्ये तेच असतं. येस. थँक्यू सो मच, तू या सगळ्या विषयांवर मनापासून बोलला. थँक्यू सो थँक्यू मच. ताई. येस.